मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास अशी स्पेशल एक मेथड घेऊन आली आहे। ते म्हणजे घरीच अगदी सोप्या पद्धतीमध्ये तूप कसं तयार करायचं। हे तूप बनवण्यासाठी अवघे आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतात। चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे रोज राधिका नवीन कुठली स्पेशल डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल। तर पहा, इथे गॅस ऑन करून घेते आणि इथे मी म्हशीचं दूध घेतलं आहे 1 लिटर आणि त्याच्यामध्ये फक्त मी 1 छोटा ग्लास पाणी ऍड केलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। आता इथे मी सुरुवातीला हाय फ्लेम वरती 1 उकळी काढून घेणार आहे। इथे उकळी येण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागू शकतात। साय येण्यासाठी आपल्याला 10 ते 15 दिवसांमध्येच अर्धा लिटर तूप काढण्यासाठी ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। एकदम जाड साय कशी काढायची ह्याच्यासाठी सर्वात अगोदर प्रोसेस म्हणजे दूध व्यवस्थित तापवणं ही असते। जर का दूध आपण ओबड-धोबड गरम केलं आणि तसंच फ्रीजला ठेवलं तर जशी आपल्याला एकदम जाडसर मलाई हवी असते तशी येत नाही। म्हणून सगळ्यात अगोदर ही प्रोसेस खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे। तर पाहू शकता साइडून दुधाला उकळी येत आहे। पहा, बघा आता इथे गॅसची फ्लेम लो करायची आहे। आता पहा, आपल्याला मोठी उकळी येऊ नाही द्यायची। पहा, ही जी जाळी वरती आली आहे ही आपल्याला अशीच ठेवायची आहे, उकळीने तिला फोडायची नाही। आता इथे आपल्याला लो गॅस वरती आहे तसं 10 मिनिटं तरी उकळवून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे पातेलं हलवायचं नाही आहे, असंच आपल्याला लो फ्लेम वरती 10 ते 15 मिनिटं उकळवून घ्यायचं आहे। तर पहा, इथे दूध तापण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागले आहेत आणि इथे मी मंद आचेवरती तापून घेतलं आहे। आता इथे आपण गॅस पूर्ण ऑफ करून घेऊया आणि हे आता आपल्याला व्यवस्थित आहे असंच पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। पहा, किती छान अशी जाळी पकडली आहे साईने। आता इथे तुम्हाला व्हिडिओ मध्ये नीट दिसत नाहीये, पण पाहू शकता एकदम अशी जाडसर जाळी आहे। आता हे जास्त आपल्याला हलवायचं नाही, जेणेकरून आपली साई साईटून हलेल म्हणून आहे अशी जाळी ती ठेवायची आहे। आता व्यवस्थित आपल्याला एकदम अलगद हाताने साईडला उतरवून ठेवायची आहे आणि जेव्हा ती थंड होईल तेव्हाच आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायची आहे। तर पहा, आपण रात्रभर जे फ्रीज मध्ये दूध ठेवलं होतं त्याला किती छान अशी सुंदर मलाई आली आहे। पहा, आपण जे रात्री दूध ठेवलं होतं ते आपण सकाळीच फ्रीज मधून बाहेर काढलं आहे। आता पहा, मी तुम्हाला ही मलाई काढून दाखवते। पहा, किती छान अशी जाडसर आली आहे मलाई। आता ही मलाई मी जी साई साठवली आहे त्या साई मध्ये काढून घेणार आहे। पहा, आता पाहू शकता ही साई माझी फक्त 8 दिवसाची आहे। आता ही साई मी ज्या वेळेस फ्रीज मध्ये ठेवते त्या वेळेला हे पूर्ण पॅक असते। हे टोपण ह्याला मी पूर्णपणे असं पॅक करून लावते।
जेणेकरून साय आपली सुकणार नाही जास्त थंडनी. आता आपण तूप कसं तयार करायचं व ह्याचं लोणी कसं करायचं हे पाहणार आहे. तर पहा, आता ही साय आपण मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. इथे मी तुम्हाला 2 पद्धतीमध्ये दाखवणार आहे. हाताने ही किती फास्ट काढली जाते लोणी. तर पहा, सुरुवातीला थोडं मी घालून घेत आहे याच्यामध्ये आणि थोडं शिल्लक ठेवत आहे. आता हे आपण मिक्सरला अगोदर करून बघणार आहे आणि मग मी हाताने दाखवणार आहे. तर पहा, आपल्याला एकसारखं फिरवायचं नाही. पहा, हे मधून असं चम्मचने एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आम्ही उलट फिरवत आहे. अजून एकदा आपल्याला किती फास्ट तयार होतं पहा. अजून एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरवरती कधी कधी लोड येतो. पहा, इथे आपलं लोणी झालं आहे. आता इथे मी फिरवणार नाही, हे काढून घ्यायचं आहे आता आपल्याला लगेचच. पाहू शकता, इथे व्हिडिओ मी अजिबात स्किप केला नाहीये, जसा आहे तसा मी दाखवला आहे. तर पहा, मिक्सरमध्ये अगदीच 1 ते 1.5 मिनिटामध्येच प्रोसेस होते. पाहू शकता, फक्त साय एकदम थंड असली पाहिजे. आता हे आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. जर का साय आपली एकदमच थंड असेल तर खूप फास्ट निघतं लोणी. आणखीन जर आपली साय थंड नसेल तर ह्याच्यामध्ये 1 ते 2 आईस क्यूब टाकायच्या. आणि गरमीमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, पटकन लोणी निघत नाही. पहा, आता हे आपल्याला व्यवस्थित हाताने मळायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं दूध असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. इथे मी पाहू शकता, वेळ लागत नाही. पहा, हे पहा, तर पहा, इथे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे लोणी. आता पहा, ह्या प्रोसेस करायच्या, कंटाळा करायचा नाही. तूप आपल्याला जास्त दिवस टिकवायचं असेल तर हे नक्की करायचं. आता हा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. आता लोणी हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि मी ह्या पातेल्यात घालून घेत आहे. तर पहा, इथे आता मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे आणि आता इथे सुरुवातीला मी मोठाच गॅस ठेवणार आहे. पहा, वितळायला चालू आहे.
मला घरीच बनवलेलं तूप खूप आवडतं. मी घरीच तयार करते आणि आम्हाला घरी हे व्यवस्थित पुरतं. पहा, हे व्यवस्थित सगळं वितळवून घ्यायचं आहे अगोदर. आता इथे मी गॅसची फ्लेम लो करत आहे. आता आपल्याला इथे लो फ्लेम वरती व्यवस्थित हे कढवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम कंटिन्यू मोठी ठेवायची नाही, लो टू मिडियम आता ठेवायची आहे. लो टू मिडियम वरतीच आता आपल्याला पूर्ण हे तूप तयार करून घ्यायचं आहे. जर आपण हाय फ्लेम वरती केलं तर त्याच्यामध्ये जे साईचे कण असतात ते पटकन जळतात आणि मग तुपामध्ये एकदम लालसर ती साय, जसा गाळ कसा असतो सेम तशी दिसते तुपामध्ये. म्हणून इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायची आहे. हा फेस पूर्ण नाहीसा होईस्तोवर आपल्याला लो फ्लेम वरतीच व्यवस्थित तूप आपल्याला कढवून घ्यायचं आहे. इथे तूप तयार होण्यासाठी किती मिनिटं लागतात हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता पहा, इथे 3 ते 4च मिनिटं झाले आहेत आणि आता इथे सगळा फेस गेला आहे साईडला. आणखीन आता पहा, जे ही वरती साय आले आहे ही पूर्ण जाऊन तळाला बसते आणि एकदम छान असं तूप तयार होऊन वरती येतं. पेशन्स ठेवायचे, गडबड करायची नाही. जेवढा आपण ह्याच्यामध्ये बारकाईनं लक्ष घालू किंवा वेळ देऊ तेवढं छान तूप तयार होतं. गडबड करायची नाही. अजून इथे आपल्याला 6 ते 7 मिनिटं लागू शकतात. इथे गॅसची फ्लेम लोला आहे. आता पहा, जी मगाशी साय वरती होती तिचं किती प्रमाण कमी झालं आहे पहा. आता ही सगळी साय आहे ती पूर्ण तळाला जाऊन बसणार आहे. आता पहा, सगळी साय तळाला जाऊन बसली आहे. आता हा फेस आलाय, ह्याचा अर्थ आपलं तूप व्यवस्थित झालं आहे. इथे दाखवते मी. पहा, आता इथे मी गॅसची फ्लेम बंद करणार आहे. पहा, मी गॅसची फ्लेम बंद केली आहे. आता हा सगळा फेस शिजेल. बघू शकता, फेस ही कमी होत आहे. पहा, इथे फेस जाण्यासाठी अजून आपल्याला 1 मिनिटभर लागू शकतो. तूप खूपच गरम असतं. तूप लवकर थंड होत नाही. खूप म्हणजे खूप गरम असतं. पहा, गॅस बंद आहे तरी तूप उकळत आहे. बघा, जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाही, कारण की तूप जरी आपण गॅस बंद केला तरीही त्याचा तो प्रोसेसमध्ये असतो. तूप लवकर थंड होत नाही, त्याच्यामुळे जास्त आणखीन त्याला कलर येऊ शकतो लालसर. आता ह्या ठिकाणी पहा, काही जण तुळशीचं पान घालतात, काही जण खाऊचं पान घालतात, तर काही जण हळद टाकतात. हळद ह्याच्यासाठी टाकतात की जर जास्तच आपल्याकडून तूप कडलं गेलं तर त्याचा कलर थोडासा लालसर येतो,
त्याच्यासाठी हळद घातली जाते, जेणेकरून एकदम छान असा कलर येईल. पण मी ते कुठलंही पान घालणार नाही किंवा हळदही घालणार नाही. काही जण पानाचा शिंतोडा मारतात. त्यांची अशी समजूत असते की दाणेदार तूप तेव्हा तयार होतं. असं काहीच नाही. जर आपण व्यवस्थित त्याला कढवून घेतलं आहे त्या ह्याच्यामध्ये, तर व्यवस्थित दाणेदार तूप तयार होतं. आता इथे पळीमध्ये घेऊन दाखवते मी. कलर पहा, किती छान असा तुपाचा कलर तयार झाला आहे. ती साई खाली पातेल्याला चिकटली आहे, त्याच्यामुळे ती लालसर वाटत आहे. पण पळीमधलं तूप पहा. आता हे आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. तुम्हाला हवे त्या भांड्यामध्ये तुम्ही स्टोर करू शकता. आता हे मी गाळून घेणार आहे तूप. तर पहा, इथे मी तूप गाळून घेतलं आहे. आणखीन किती छान झालं आहे. जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तसेच जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन अशा टिप्स पाहण्यासाठी. आता इथे मी तुमच्यासोबत एक माझा अनुभव शेअर करते. मी ज्या वेळेस माझी लहान बाळं होती तेव्हा मला सकाळी 1 लिटर आणि संध्याकाळी 1 लिटर असं दूध लागत होतं. आणि त्यावेळेस मी साई साठवत होते, तर तेव्हा खूपच साई साठायची. जसं की 10 दिवसात अर्धा लिटर असं तूप पडायचं. तर मी तेव्हा तूप करून अशी केटली मोठ्या पाटीत पाणी ठेवून तिथे थंड करत ठेवली होती आणि बऱ्यापैकी थंडही झाली होती. तर माझा मुलगा त्यावेळेस 3 वर्षाचा असेल, तर तेव्हा त्यांनी ते सगळं तूप त्या पाटीमध्ये ओतलं होतं. आणि तेव्हा मी एवढे घाबरले होते, आता काय करायचं, एवढं तूप वेस्ट गेलं. म्हणून मी माझ्या बहिणीला फोन केला आणि बहिणीला सांगितलं. तर ती म्हणाली, घाबरू नको, आहे तसं पाणी फ्रीजमध्ये ठेव. तसंच मी केले. ती पाण्याची पाटी उचलली आणि फ्रीजमध्ये ठेवली. 20 ते 25 मिनिटांमध्ये आहे तसं तूप सगळं पाण्याच्या वरती गोळा झालं. जर असं कधी तुमच्या सोबत झालं तर ही ट्रिक नक्की एकदा ट्राय करा. आणखीन तुमचे अनुभव कितीही वर्षांनी असेल तेव्हा मला ह्या कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.